हॅलो फ्रेंड्स, दिस इज ओंकार माहुलकर अँड वेलकम टू द कॅटलिस्ट. त्यांचं आपण फर्स्ट चॅप्टर चालू करत आहोत. चॅप्टरचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. त्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. ग्रॅव्हिटेशन म्हटलं की गुरुत्वाकर्षण. प्रत्येक टाकलेली वस्तू खालीच का येते, खालीच का पडते. ठीक आहे. या चॅप्टरमध्ये आपल्याला सुरुवातीला बघूयात काय काय बघायचे. या चॅप्टरमध्ये बघायचे आपल्याला ग्रॅव्हिटेशन बद्दल बघायचे की काय आहे ग्रॅव्हिटेशन, कोणी शोध लावला, कसं शोध लागला. केप्लर्स लॉ बघायचे. एक सायंटिस्ट आहे केप्लर्स नावाचे. गॅलिलिओच्या अगोदर फक्त त्यांनी अर्थवरून ऑब्झर्वेशन थ्रू काही नियम दिले, लॉज दिले केप्लर्स लॉ. नंतर आपल्याला बघायचं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. नॉर्मल ॲक्सेलरेशन माहिती आहे आपल्याला, बाईकला ॲक्सेलेटर असतो, कारला असतो ॲक्सेलेटर, पण इथे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपल्याला बघायची. फ्री फॉल ही कन्सेप्ट आपल्याला इथे बघायची आहे. नंतर आपल्याला सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपेटल फोर्स बघायचा आहे. सर्क्युलर मोशन पाळण्यामध्ये बसलो आहोत सगळे, तिथं सर्क्युलर मोशन आहे. सेंट्रिपेटल फोर्स काय आहे ते बघायचं आपल्याला. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे एस्केप व्हेलॉसिटी. एवढे पॉईंट्स आपल्याला या चॅप्टरमध्ये कव्हर करायचे आहेत. तर चला चालू करूया. ग्रॅव्हिटेशन 10th स्टँडर्ड बघा. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. त्यांनी आपल्याला काही क्वेश्चन विचारले. ठीक आहे. व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. काय काय तुम्हाला कोणत्या प्रकारचे फोर्सेस वगैरे माहिती आहेत का, याबद्दल त्यांनी विचारले. आपल्याला माहिती आहेत मेकॅनिकल फोर्स, मस्क्युलर फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स, फ्रिक्शनल फोर्स, बऱ्यापैकी फोर्सेस आपल्याला माहीत आहेत. 8th-9th स्टँडर्डमध्ये तुम्ही लर्न केलेले आहेतच. ठीक आहे. तर बघा आता या आपल्या ग्रॅव्हिटेशनचा शोध कसा लागला. सगळ्यांना याची स्टोरी माहितीच आहे, तरी पण एकदा आपण पाहूया. न्यूटन्स नावाचा सर आयझॅक न्यूटन नावाचे एक सायंटिस्ट होते. त्यांनी या ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशनचा शोध लावलेला आहे. ठीक आहे. तर काय झालं, तर न्यूटन एका सफरचंद झाडाखाली बसले होते आणि एक सफरचंद वरून खाली पडतं. ते हा विचार करतात की सफरचंद खालीच का पडतं, वरती का अडकून राहत नाही. बरोबर ना. सायंटिस्ट लोक असेच असतात की छोट्या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात विचार करतात. त्यामुळे काहीतरी नवीन शोध, इनोव्हेशन्स आपल्याला त्यांच्याकडून शिकायला मिळतात. ठीक आहे. तर बघा काय झालं, हा विचार केला. सर आयझॅक न्यूटन यांनी स्टडी केल्यानंतर त्यांना असं आढळून आले की आपल्या पृथ्वीकडे एक अशी शक्ती आहे ती काय करते. प्रत्येक बघा मी आता टाकलेली वस्तू खाली काय येते, तर आपल्या पृथ्वीकडे काहीतरी एक प्रकारची कॅपॅसिटी आहे, काहीतरी एक शक्ती आहे. त्यालाच त्यांनी नाव दिले की ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट बघूयात आपण, तेच आपल्याला दिलेलं आहे. आणि या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डिरेक्शन कुठं आहे, तर आपल्या सेंटरकडे आहे. कुठं आहे, सेंटर, पृथ्वीच्या सेंटरकडे आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. बघा इथं आता आपल्याला एक दोन कन्सेप्ट महत्त्वाचे कन्सेप्ट बघायला मिळते. ठीक आहे. कोणकोणत्या आहेत त्या, तर बघा सर आयझॅक न्यूटन यांच्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती दिलेली आहे. ठीक आहे. बघा काय माहिती आहे ते बघा. सर आयझॅक न्यूटन्स 1642 to 1727 was one of the greatest scientists of the recent time, born in England. हे आपल्याला सुद्धा महत्वाचं आहे. ठीक आहे. कुठे जन्म झाला त्यांचा, इंग्लंडमध्ये त्यांचा जन्म झालेला आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. आणि नंतर त्यांचं बघा एक पुस्तक आहे प्रिन्सिपिया नावाचं, विचारलं जाऊ शकतं MCQला. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपल्याला फक्त माहीत आहे की न्यूटन्सने गुरुत्वाकर्षण एवढाच शोध लावलाय का, तर नाही. सर आयझॅक न्यूटन यांचं काम विज्ञान क्षेत्रामध्ये खूप मोठं आहे. त्यांनी बघा कुठं कुठं काम केले त्यांनी बघा. तर सर आयझॅक न्यूटन यांनी बघा लाईटमध्ये काम केले, हीटमध्ये काम केले. हीट रिलेटेड त्यांचे कन्सेप्ट आहेत, साऊंड रिलेटेड कन्सेप्ट आहेत, मॅथमॅटिक्समध्ये पण त्यांचे महत्त्वाचं योगदान आहे. ठीक आहे. लाईटमध्ये तर आपल्याला माहीतच आहे. नेक्स्ट बघा, ही इन्व्हेंटेड अ न्यू ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स, त्याचं नाव आहे कॅल्क्युलस. हे एक लक्षात ठेवा, कॅल्क्युलस नावाची त्यांनी एक न्यू ब्रांच मॅथमॅटिक्सची स्टार्ट केली होती. पहिले त्यांचं बुक लक्षात ठेवा, प्रिन्सिपिया नावाचं बुक आहे त्यांचं, जे की मोशन अँड थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी हे त्या पुस्तकामध्ये आपल्याला शिकायला मिळते. आणि ही कॅल्क्युलस नावाची एक त्यांची मॅथमॅटिक्सची वेगळी ब्रांच आहे, ती पण लक्षात ठेवायला हवी. हे पॉईंट लक्षात ठेवा 2-3.
ठीक आहे. नेक्स्ट बघा आता आपला सगळ्यात इथून जरा चॅप्टर आपला स्टार्ट होत आहे. बघा आता आपला चॅप्टर इथून स्टार्ट होत. बघा पहिला आपला इथला आता पॉइंट आहे जो की आहे सर्क्युलर मोशन. ठीक आहे. बघा हा सर्क्युलर मोशन जो पॉइंट आहे, सर्क्युलर म्हणजे काय, सर्कल, गोल, बरोबर. पाळण्यामध्ये आपण सर्वजण बसलो आहोत. त्या पाळण्यामध्ये आपण समजा हा एक प्रकारे पाळणा आहे. पाळण्यामध्ये आपण इथं कुठेतरी बसलो आहे. मग आपली मोशन कुठं होणार आहे, मोशन आपली होणार आहे सर्कम्फरन्स वरती, वर्तुळाच्या सर्कम्फरन्स वरती. आणि तो कसा आहे तर सर्क्युलर आहे म्हणून त्याला नाव काय दिले, सर्क्युलर मोशन. मोशन ऑफ पार्टिकल अराउंड दी सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. हा पार्टिकल असेल, सपोज हा सर्कल आहे, इथे एखादा पार्टिकल आहे, त्याची मोशन कशी होणार आहे, अराउंड दी सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल, म्हणून त्याला काय म्हटलंय, सर्क्युलर मोशन. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा आपला सेंट्रीपेटल फोर्स. त्याची डेफिनेशन बघा इथं आपल्याला दिली आहे. सेंट्रीपेटल फोर्सची डेफिनेशन बघा, आपल्याला खाली त्याची डेफिनेशन दिलेली आहे. बघा इथं सेंट्रीपेटल फोर्स बघा इथं आपण रीड करूया डेफिनेशन. बघा बघा सेंट्रीपेटल फोर्स आपण बघूया. फोर्स acts on any object moving along a circle and it's directed toward the center of the circle. This is called as centripetal force. Or centripetal means center seeking. ठीक है. Centripetal center लवेन किंवा सेंट्रीपेटल फोर्स. बघा तुम्ही हे नवीन नाव ऐकलं असेल फोर्स. सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगल दोन टाईपचे फोर्स असतात. तर सेंट्रीपेटल फोर्स काय असतो, त्याची डिरेक्शन ही टुवर्ड द सेंटरकडे असते. आणि हा कुठे ॲक्ट होतो, ज्या ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होत असतात त्यांच्यावरती ॲक्ट होतो आणि त्याची डिरेक्शन टुवर्ड द सेंटर. मी दिले बघा, सेंट्रीपेटल मीन्स सेंटर सेकिंग. ठीक आहे. म्हणजे हा सेंट्रीपेटल फोर्स असा एक फोर्स आहे जो व सर्क्युलर मोशनमध्ये असणाऱ्या ऑब्जेक्टवरती अप्लाय होतो आणि त्याची डिरेक्शन कुठं आहे, तर टुवर्ड द सेंटर. बघा अ फोर्स ॲक्ट ऑन, डेफिनेशन आपण पुन्हा रीड करूयात. बघा अ फोर्स ॲक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलोंग द सर्कल अँड इट इज डिरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. दिस इज कॉल्ड एज सेंट्रीपेटल फोर्स. ठीक आहे. बघा आपल्याला शेतामध्ये जी पाखरांपासून संरक्षण करण्यासाठी जी गोपण असते, ठीक आहे, ती पण बघा आपण जोपर्यंत ती सेंटरकडे ओढून धरतोय ती दोरी, तोपर्यंत तो दगड गोल फिरत राहतो. तिथं काय होतंय, सेंट्रीपेटल फोर्स अप्लाय झालेला आपल्याला दिसतोय. जेव्हा आपल्याला दगड फेकायचा आहे, दगड मारायचा आहे, तेव्हा आपण लूज करतो, तर सेंट्रीफ्युगल फोर्स. पण हा सेंट्रीपेटल फोर्स काय आहे, फोर्स ॲक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग इन अ सर्कल अँड इट्स डिरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. ठीक आहे. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल काय आहे, सपोज हा एखादा सर्कल आहे. ठीक आहे. मी सर्कल काढतोय. बघा इथे हा सर्कल आहे. ठीक आहे. इथे एखादा ऑब्जेक्ट आहे, बरोबर. हा सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय आणि त्याच्यावरती जो काही फोर्स अप्लाय होतोय त्याची डिरेक्शन कुठं आहे, तर सेंटरकडे आहे. त्याला सेंट्रीपेटल फोर्स असं म्हटलं जातं. फोर्स ऍक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट मूव्हिंग इन अ सर्कल अँड इट्स डिरेक्शन इज टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. सेंट्रीपेटल सेंटरकडे असणार. जी होती बघा आपली एक महत्वाची कन्सेप्ट. त्यानंतर बघा मग हे हा सेंट्रीपेटल फोर्स आपल्याला कुठं कुठं बघायला मिळतोय, तर सॅटेलाइट मध्ये पण आपल्याला बघायला मिळते. फॉर एक्झाम्पल जो आपला मून आहे तो अर्थ भोवती फिरतो, तो अर्थ भोवती फिरतो, तिथं पण एक प्रकारचा सेंट्रीपेटल फोर्स आहे. जिथे जिथं आपल्याला सर्क्युलर मोशन बघायला मिळते, तिथं आपल्याला सेंट्रीपेटल फोर्स किंवा सेंट्रीफ्युगल फोर्स बघायला मिळतोच. ठीक आहे. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट होता. इथे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की डिफाईन सेंट्रीपेटल फोर्स. डायग्राम काढा आणि
तुम्ही एक्सप्लेनेशन देऊ शकता. ठीक आहे. नेक्स्ट बघा आहे आपला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आता आपल्याला आहे जो आहे की केपलर्स लॉज. ठीक आहे. बघा इथे दिलं त्यांनी की केपलर्स नावाचे एक सायंटिस्ट होते, फेमस सायंटिस्ट होते, की गॅलिलिओच्या अगोदर त्यांनी आपल्याला प्लॅनेट्स सन याबद्दल काही लॉज दिले, नियम सांगितले. बाबा कसे प्लॅनेट फिरतात, कशी त्यांची ऑर्बिट आहे, कसं त्यांचा टाइम पिरियड लागतो, याच्याबद्दल त्यांनी काही लॉज दिलेले आहेत. ठीक आहे. मग ते बघूयात आपण लॉज काय आहेत. याच्यावरती तुम्हाला एक्झाममध्ये येणारा हा 100% येणारा क्वेश्चन आहे केपलर्स लॉज. ठीक आहे. केपलर्स प्लॅनेटरी लॉज यांना म्हटलं जातं. ठीक आहे. बघा याच्या आधी तुम्हाला काही कन्सेप्ट एक दोन आपण क्लिअर करू. त्या कन्सेप्ट आहेत की तुम्हाला फोकस पॉईंट माहित पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला फोकस पॉईंट माहित असलं पाहिजे. फोकस पॉईंट इथे F1 आणि F2 दोन फोकस पॉईंट आहे. आणि हा जी डायग्राम दिसते ही इलिप्स आहे, इलिप्स शेप आहे, अंडाकृती थोडक्यात आपण याला म्हणू शकतो. लंबवर्तुळ आकार मराठीमध्ये हा इलिप्स आकार आहे आणि याला दोन फोकस आहेत F1 आणि F2. म्हणजे तुम्हाला बघा फोकाय आहे शब्द येणार आहे, दुसरे काय नाही. ज्याप्रमाणे आपल्या मिररमध्ये फोकस पॉईंट होता तसंच इथं एक फोकस पॉईंट आहे. ठीक आहे. आणि हा शेप लक्षात ठेवा. लॉज बघूया काय आहे लॉज. बघा फर्स्ट लॉ आहे तो त्यांनी तुम्हाला दिले केपलर्स फर्स्ट लॉ. ठीक आहे. बघा केपलरचा जो काही फर्स्ट लॉ आहे, ओके, केपलर्स फर्स्ट लॉ. त्या केपलर्स फर्स्ट लॉला दुसरं एक नाव आहे लॉ ऑफ ऑर्बिट. लॉ ऑफ ऑर्बिट 3 लॉज आहेत. ठीक आहे. 3 लॉज आहेत, कन्फ्युजन होऊ शकतो. पहिला लॉ कशाच्या रिलेटेड आहे, दुसरा कशाच्या रिलेटेड आहे, तिसरा कशाच्या रिलेटेड आहे. त्यामुळे आपण त्यांना नाव दिले. तुमच्या पुस्तकामध्ये काय दिलं नाही तर लॉ ऑफ ऑर्बिट असं आपण म्हणू शकतो. फर्स्ट लॉ बघा काय सांगितलंय. फर्स्ट लॉ द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट दी वन ऑफ दी फोकाय. द ऑर्बिट ऑफ अन प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन ॲट दी वन ऑफ दी फोकाय. म्हणजे केपलरनं काय सांगितले की प्लॅनेटची ऑर्बिट कशी आहे तर इलिप्स आहे, इलिप्स आकारासारखी आहे, लंबवर्तुळाकार आहे. आणि त्यावेळेस सन हा एका फोकाय पॉईंटवरती असतो किंवा फोकस फोकाय एक आहे फोकस आणि क्वेश्चन फोकाय. ठीक आहे. काय सांगितलंय जर प्लॅनेट एखादा सूर्यावरती फिरत असतोय तर त्याची जी ऑर्बिट आहे ती कशी आहे, इलिप्स आहे. आणि त्यावेळेस सन हा एका फोकाय पॉईंटवरती असतो, एका फोकस पॉईंटमध्ये आपल्याला बघायला मिळते. मग हा लॉ ऑफ ऑर्बिट आहे, लक्षात असू द्या. सेम लॉस तुम्हाला 11वी 12वी मध्ये गेल्यावर सुद्धा आपण बघायला मिळते. हे लॉज काय पुढे कुठे जास्त उपयोगी येत नाही, त्यांची ऍप्लिकेशन वगैरे असं काही नाहीये. फक्त एक्झाम मध्ये यांचे क्वेश्चन विचारला जातोय. म्हणजे डायग्राम वरून आपण हा लॉ लक्षात ठेवू शकतो. पुन्हा एकदा आपण रिपीट करूया. केपलर्स फर्स्ट लॉ लॉ ऑफ ऑर्बिट. केपलर फर्स्ट लॉ ऑफ ऑर्बिट. ठीक आहे. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन ॲट दी वन ऑफ दी फोकाय. तुम्ही पण लेक्चर स्टार्ट असताना माझ्या पाठीमागं माझ्या बरोबरच जर लॉज म्हणत राहिला तर ते तुमचे पाठ होऊन जातील. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन ॲट दी वन ऑफ दी फोकाय. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट लॉ आपण बघूया काय आहे तो. बघा आता नेक्स्ट लॉ एकदम सोपा लॉ आहे, त्याचं स्टेटमेंट आपल्याला आवड वाटतं पण लॉ एकदम सोपा आहे. ठीक आहे. बघा सेकंड लॉ आपल्याला काय सांगतोय तर शॉर्ट फॉर्म मध्ये मी तुम्हाला आधी सुरुवातीला सांगतो की जर समान कालावधी असेल तर समान क्षेत्रफळ तयार होत आहे. समान कालावधीत समान क्षेत्रफळ हे लक्षात ठेवा. किंवा याला दुसरं नाव जरी दिलं तर याला दुसरं नाव आपण म्हणू शकतो की केपलर सेकंड लॉ म्हणजेच काय लॉ ऑफ इक्वल एरियाज. लॉ ऑफ इक्वल एरियाज. ठीक आहे. इक्वल एरियाचा लॉज म्हणजे काय आहे जर इक्वल टाइम असेल तर इक्वल एरियाज कव्हर करतोय प्लॅनेट असा तो लॉ आहे. किती डायग्राम वरून आपण तो आधी समजून घेऊया म्हणजे आपल्याला क्लिअर होईल. ठीक आहे. बघा इथे डायग्राम दिली आपल्याला. बघा इथे डायग्राम दिलेली आहे. बघा इथे डायग्राम दिली आपल्याला. सन आहे एका फोकस पॉइंटला, इथं आपला प्लॅनेट आहे. ठीक आहे. सगळ्यांचा आवडता प्लॅनेट घेऊया आपण शनी, सॅटर्न,
तर सुंदर अशी रिंग असते, सगळ्यांच्या आवडता. ठीक आहे, सांगा मला, हा शनी आहे असं फिरत फिरत आला, इथं एक ए पॉईंट आहे, ए पॉईंट पासून तो बी पॉईंट पर्यंत गेलाय, त्याला जाण्यासाठी किती वेळ लागला रे? एक 10 मिनिटाचा वेळ लागला. ठीक आहे, सेम असा फिरत 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 तो आला, पुन्हा सी कसे आला, पुन्हा तो सी कसे आला, सी पासून त्याला डी पर्यंत जाण्यासाठी पुन्हा किती वेळ लागतो? सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी त्याला पुन्हा 10 मिनिट वेळ लागला. ठीक आहे, आणि ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी 10 मिनिटं वेळ लागतोय, सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी सुद्धा 10 मिनिटं लागतोय. मग त्याने जो एवढा एरिया कव्हर केलेला आहे तो या एरियाच्या इक्वल असतो. म्हणजे काय आपण म्हणू शकतोय, तर एस ए बी हा एरिया जो आहे तो एस ए बी, तो आपण ट्रायंगल म्हणू शकतो. ट्रायंगल शकता हा एस ए बी, एरिया एस ए बी इज इक्वल टू एरिया एस डी सी. ही दोघं पण काय आहे? सेम आहे. त्याचा स्टेटमेंट बघूया काय त्याच्यावरून आपल्याला लगेच समजेल. The line joining the planet and the sun sweeps equal areas in equal interval of time. काय आहे? बघा, आपण मी पुन्हा वाचतो. मी डायग्राम वरून तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. डायग्राम वरून तुम्हाला एकदम क्लिअर होईल हा काय आहे बघा. The line joining to sun and planets, the line joining to the sun and planet sweeps out equal area. हा जो एरिया आहे, ही ज्या लाईन्स आहेत, the line joining to sun and planet, line joining to sun and planet sweeps out equal areas in equal interval of time. बघा, the line joining to the planet and the sun sweeps equal areas in equal interval of time. याचा अर्थ काय होतोय? सेम टाइम इंटरवल सेम एरिया कव्हर करतो आहे. ठीक आहे, त्याच्या लाईन्स आहे, समजते. म्हणून याला आपण सेकंड लॉला काय नाव दिले? लॉ ऑफ इक्वल एरिया. लॉ ऑफ इक्वल एरिया, इक्वल एरियाज. ठीक आहे, फर्स्ट लॉ कशा रिलेटेड होता? लॉ ऑफ ऑर्बिट. ऑर्बिट कशी आहे? इलिप्स आहे आणि सूर्य कुठं असतोय? एका फोकस पॉइंटला असतो, एका फोकस पॉइंटला असतो. फर्स्ट लॉ का लॉ ऑफ ऑर्बिट. सेकंड लॉ आहे की लॉ ऑफ इक्वल एरियाज. इक्वल टाइम इंटरवल इक्वल असेल तर काय होते? इक्वल एरियाज तयार करणार आहे प्लॅन. एवढा साधा सिंपल आहे. थर्ड लॉ आहे बघा. थर्ड लॉ एकदम इझी आहे. त्याचं स्टेटमेंट आपण स्वतः तयार करायला शिकलं पाहिजे. ठीक आहे, स्टेटमेंट लेंदी आहे थोडंसं, बरोबर. थोडक्यामध्ये मी सांगतो तुम्हाला तो आता काय आहे. तर थर्ड लॉला आपण फक्त एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे. काय तर पी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. त्याचा आपल्याला टी म्हणजे काय माहिती असलं पाहिजे आणि आर म्हणजे काय माहिती असलं पाहिजे. तर टी आपल्याला माहिती आहे टाइम पिरियड, बरोबर. मग बघा इथं त्यांनी स्टेटमेंट बघा. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन अराउंड द सन, कोणाचं? प्लॅनेटचं. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन म्हणजे टी काय आहे? तर पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन आहे. त्याचा स्क्वेअर हे साइन काय असतं? डायरेक्टली प्रोपोर्शनल. माहिती तुम्हाला डायरेक्टली टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. ठीक आहे ना, बरोबर. व्हॉट इज टी? तिथे बुकमध्ये तुम्हाला दिलं नसेल. टी काय आहे ते लिहून घ्या. टी काय आहे? पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन. पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन, पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन ऑफ प्लॅनेट, ऑफ अ प्लॅनेट अराउंड सन, अराउंड द सन. ठीक आहे, काय आहे टी म्हणजे काय? किती वेळ लागतो बाबा सूर्यावरती एखाद्या ग्रहाला फिरण्यासाठी? आर काय आहे? आर पण द्यायचं. आर काय आहे? मीन डिस्टन्स आहे. काय आहे? मीन डिस्टन्स. मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन, ठीक आहे. आर काय आहे? तर मीन डिस्टन्स आहे कुणाचं? प्लॅनेटचं, सन पासून. आता एक कन्सेप्ट क्लिअर करतो तुम्हाला ती बघा. सपोज इथं आपला सन आहे एखाद्या फोकस पॉईंटला, F1ला आहे. इथं सन आहे आपला. ठीक आहे, एखादा घड इथे फिरत असेल. ठीक आहे, तिथून एवढी रेडियस. जेव्हा इथं असेल ती रेडियस, इथं असेल ती रेडियस, इथं असेल तेव्हा रेडियस. या सगळ्यांची ॲव्हरेज काढली जातं.
मेजर करून, म्हणजे ते आहे ॲव्हरेज. आर म्हणजे काय, मीन डिस्टन्स म्हणजेच काय, तर हे सगळ्यांचं ॲव्हरेज. ज्याप्रमाणे आपण मीन काढतो तसं हे मीन आहे थोडक्यात. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता काय आहे. ठीक आहे, मग याच्यावरून आपण स्टेटमेंट लिहू शकतो. काय लिहू शकतो बघा, याच्यावरून बघा, ई स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. याच्यावरून आपण स्वतः स्टेटमेंट तयार करू शकतो. व्हॉट इज टी, ठीक आहे, पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन. बघा, म्हणजे स्क्वेअर आहे, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. बरोबर. जर तुम्ही एक्झाममध्ये जरी स्टेटमेंट विसरला तरी एवढं आपल्याला माहित आहे की प्लसचा तिसरा लॉ काय आहे, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. तरी सुद्धा आपण स्टेटमेंट तयार करू शकतो. सगळंच पाठ करत बसायचं नाही, समजून घेऊन पाठ केलं तर जास्त काळ लक्षात राहतं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, झालं हे हा होता केप्लरचा थर्ड लॉ. ठीक आहे. बघा, तिन्ही लॉ आहेत, तुम्हाला कन्फ्युजन होणार तुमचं तिन्ही लॉज मध्ये. बघा, कोणता लॉ कशा रिलेटेड आहे, कोणता लॉ कशा रिलेटेड आहे, हे कन्फ्युजन होणार. ठीक आहे. मग आपण पुन्हा एकदा ते तिन्ही लॉज घेऊयात. फर्स्ट लॉ आहे काय आहे, पहिला लॉ, त्याला आपण लॉ ऑफ ऑर्बिट म्हणतो. काय म्हटलं, लॉ ऑफ ऑर्बिट. कशी आहे ऑर्बिट, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज एन इलिप्स विथ द सन ॲट द वन ऑफ द फोकस. हा पहिला लॉ होता, फर्स्ट लॉ. बरोबर, केप्लरचा फर्स्ट लॉ. सेकंड लॉ कशाबद्दल होता, आपण त्याला नाव दिलं आहे दुसरं, लॉ ऑफ इक्वल एरियाज. लॉ ऑफ इक्वल एरियाज. ठीक आहे. टाइम इंटरवल सेम असेल तर एरियाज पण काय असणार आहेत, सेम असणार आहेत. मग त्याचं स्टेटमेंट काय होतं, द लाईन जॉइनिंग टू द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. हे त्याचं स्टेटमेंट होतं. आणि थर्ड लॉ होता, तो होता थर्ड लॉ होता आपला, त्याचं स्टेटमेंट काय होतं, त्याचं लक्षात काय ठेवायचं, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. त्याच्यावरून स्टेटमेंट लिहू शकतो. काय टी म्हणजे काय, द पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन. स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. हे झाले तीन लॉ. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तिथं आयडेंटिफाय करून ठेवा. एक्झाममध्ये हमखास तुम्हाला वर्षभर याच्यावरती क्वेश्चन विचारला जाणार आहे. ठीक आहे. फॉर एनहान्सिंग युअर नॉलेज, स्टे कनेक्टेड विथ द कॅटलिस्ट. थँक्यू.